आजच्या बैठकीमध्ये सर्वांची श्रद्धा असणाऱ्या आणि ज्या हत्तीसाठी अख्खं कोल्हापूर एक झालेलं होतं, तो हत्ती कोल्हापूरच्या जनतेला परत मिळाला पाहिजे ही भावना आहे। आणि त्या संदर्भामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे हे बघायला आम्ही आलेलो आहोत। तो कायदा काय सांगतो, कोर्ट काय म्हणतं, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे। मुळामध्ये पशुसंवर्धन विभागाचा फिटनेस सर्टिफिकेट असताना 9 वेगवेगळ्या टेस्टमध्ये माधुरी हत्ती पास झालेली असताना मग ती अनफिट ठरवून वनताराचं मेडिकल रिपोर्ट सांगतो की तिला मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत, तिला संधिवात आहेत। मग वेगवेगळ्या अँगलनं 9 रिपोर्ट्स देणारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे अधिकारी चुकीचे आहेत का? काही करून आम्हाला हत्ती पाहिजेच म्हणून हत्ती घेऊन जाणारे नंतर तिला मल्टिपल फ्रॅक्चर आहेत, तिला संधिवात आहे असं सांगणारे कुठं आहेत हे आता स्पष्ट झालं पाहिजे। कोर्टाची सुद्धा सरळ दिशाभूल केली गेलेली आहे। आणि हे केवळ माधुरी हत्तीच्या बाबतीत झालेलं नाही, महाराष्ट्र शासनाचे सुद्धा हत्ती या वनतारामध्ये गेलेले आहेत। महाराष्ट्र शासनानं त्या हत्तीचं पुढं काय झालं कधी चौकशी केली का? ज्या पद्धतीनं आज माधुरी हत्ती फिट आहे आणि ती स्वच्छंदपणानं तिथं फिरते असे व्हिडिओ येतात, तसं महाराष्ट्र शासनाचे हत्ती गेलेले आहेत ते कुठं आहेत, त्यांचे व्हिडिओ काय येत नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2023 साली विट्याचा एक हत्ती तिथं नेलेला आहे, तो हत्ती काय करतो त्याचे व्हिडिओज दाखवावेत, ते व्हिडिओ दाखवावेत। तो हत्ती आज हयात नाही असं माझं स्पष्ट मत आहे। मग आमचे हत्ती मारण्यासाठी तिथं नेत आहे काय? आणि म्हणून सरकारनं जे काय करायचं ते करावं। आता आम्हाला कायद्याचा कूट काढण्यामध्ये अजिबात रस नाही, आम्हाला आमचा हत्ती परत पाहिजे। आणि इतर वेगवेगळ्या देवस्थानची जे हत्ती आहेत, तासगावच्या गणपतीचा हत्ती आहे, कर्नाटकातल्या सीमा भागातले काही हत्ती आहेत, या हत्तींच्याकडे कुणी वाकड्या डोळ्यानं बघू नये। तुम्ही सरकारनं किंवा वन खात्यानं नियम लावा, कडक सूचना द्या, वेळोवेळी ह्या हत्तींच्या तपासण्या करा, पण केवळ कुणाला तरी पाहिजेत म्हणून आमचे हत्ती कोण नेणार असतील तर ते अजिबात सहन करणार नाही। सरकार म्हणून सरकारनं आज जनप्रक्षोभ झाल्यानंतर आजची बैठक बोलवलेली आहे। गेले महिना झालं या विषयामध्ये आम्ही सगळेजण ताकदीनं या ठिकाणी जनभावना सरकारपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय। आमची अपेक्षा आजच्या बैठकीतून एकच आहे की या मठामध्ये हत्ती परत यावा आणि त्यासाठी सरकार काय पावलं उचलतं हे ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। आमची भूमिका वारंवार आम्ही मांडलेली आहे, लाखो लोकांनी मांडलेली आहे आणि मला वाटते आज सरकारनं निपक्षपणे आमच्या बाजूनं या ठिकाणी कशा पद्धतीनं हे प्रयत्न करता येईल हे आम्हाला स्पष्ट सांगावं अशी आमची भूमिका असणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल तोडतोड करून खालिद का शिवाजी या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं, त्यामुळे हिंदू महासभेने याला विरोध केलेला आहे। सेन्सॉरला सुद्धा पत्र लिहिलेला आहे की काही चुकीची माहिती या चित्रपटात दाखवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 मुस्लिम अंगरक्षक होतं असं यामध्ये दाखवलेलं आहे। मला वाटतं नेमका इतिहास काय हे बघणं गरजेचं आहे आणि सेन्सॉर बोर्ड काय करते याचाही विचार करणं गरजेचं आहे। म्हणून जे सत्य आहे ते सत्य समोर आलं पाहिजे। इतिहास पुसण्याचं काम जर कोण करत असेल तर ते चुकीचं आहे। साहेब, अलमट्टी धरणासंदर्भात देखील काल एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती, काय नेमकं झालेलं आहे त्या बैठकीत ते तरी नाही? काल बैठक झाली परंतु केंद्रीय मंत्र्यांनी सगळा बॉल सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेला आहे। महाराष्ट्र शासनानं सुप्रीम कोर्टात जावं, महाराष्ट्र शासनानं अमकं करावं। काल आमची अपेक्षा होती की केंद्रातल्या जलशक्ती मंत्रालयानं 1-2 राज्याचा समन्वय साधण्यासाठी एक कमिटी नेमावी आणि त्या कमिटीच्या माध्यमातून जो काय वाद आहे, आमचं जे म्हणणं आहे, रुरकीच्या कमिटीला, रुरकीच्या इन्स्टिट्यूटला जे सर्वे करायला किंवा अहवाल तयार करायला शासनानं सांगितलेलं त्यांना कर्नाटकच्या डाटाचा ॲक्सेस नाही आणि तो मिळावा
दोन्ही राज्यांनी एकत्रितपणे या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी एखादी न्यूट्रल कमिटी CWC म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशनची नेमावी अशी आमची अपेक्षा होती. परंतु उलटं सरकारनं आम्हालाच सांगितले कोर्टात जावा आणि कोर्टातनं तशी ऑर्डर आली तरच आम्ही कारवाई करू. मला वाटतं थोडं विसंगती आहे. केंद्रानं याबद्दल महाराष्ट्राच्या बाजूनं ठाम भूमिका घ्यावी अशी आमची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.